काय म्हणायचं आहे का? काय करून ठेवल्यान ह्याना, काय करून ठेवल्यान. दिले मी त्यांका शब्द. कसलो शब्द, कसली ओळ? अण्णा आणि शेवंताचा सयाजी आणि कावेरीच्या शरीरासकट लगीन लावून देऊचो शब्द दिलाय. तू किती येईल साई सर? ठेस थांब. तुका किती हाडलंय सर आणि काय करून ठेवलंस तू? बोल, काय बोलूचा आता बोल. आणि त्यांना तुका समाधान होईत असत ना तर 4 गाळीओ पण घाल. पण माझा एक ऐकान घेशील? काय ऐकान घेऊ? ह्या लगीन मी होऊ देऊचंय नाही. शरीरासकट लगीन म्हणजे कावेरी आणि सयाजी. शे काय ह्या? तू त्यांका शब्द दिलेलो असशील, पण तो शब्द मी तुका पाळूक देऊचंय नाही. पण हा, माका तू दिलेलो शब्द पाळूचो लागात. ह्या सगळा निस्तरूचा लागात. नाहीतर मी काय करीन तुका माहित नाही. म्हणजे नेमका काय करणार गो तू इंदू? कावेरी खैसना लांब पाठवणार की सयाजी खैसना लांब जाऊक सांगणार? सांग, कोणा काही खैसर ही जाऊक सांग. दोघा हैसना गावची एस ओलांडू शकत नाही. किती काही केला तरी अण्णा आणि शेवंता त्यांका लांब जाऊक देणार नाही. कुठली करू? याची भाजी कशी करायची? जाऊ दे, हीच करते. काही झालं दच खायला? सयाजी तू हा रुमाल का असा टाकलायस खांद्यावर? हा रुमाल असा परत खांद्यावर नाही टाकायचा, कळलं ना? मला राग येतो याचा. का काय झालं? मी सहज पण नाही, सहज पण या गोष्टी नाही करायच्या, कळलं? बरं सॉरी, तुला राग आला असेल तर सॉरी. सयाजी, मला तुझा राग नाही आलाय. मला भीती वाटते, मला त्रास होतो. असं वाटतं की ते अण्णा नाईकचं अस्तित्व सतत माझ्या आजूबाजूला आहे, सतत तो कुठेतरी आहे. आणि मला हे नाही सहन होत आहे, नाही सहन होत आहे मला हे. मला सुद्धा सतत ना आपल्या अवतीभोवती असं काहीतरी विचित्र घडतं. या सगळ्या गोष्टीचा कंटाळा मला पण आलाय. आणि तुला एक सांगू, त्या वाड्याचा विचार सोडून दे. नको नको ते वाद. आपलं आयुष्य आहे ना, मस्त जगूया. सतत त्या प्रॉपर्टीचा विचार करत राहायचा कशाला? हे बघ, हे सगळं मनातून काढून टाक. म्हणजे मी सांगतोय म्हणून. सयाजी, मला पण हेच वाटतं. मलाही नकोय ते सगळे वाद, नकोय तो त्रास, नकोय त्या गोष्टी ज्याने मला त्रास होईल, ज्याने तुला त्रास होईल. मला सुषमा काय करतेस? मला पटलंय तुझं म्हणणं सयाजी. अगं हो, पण हे काय चाललंय काय? सयाजी, मी हा वाडा सोडला.
मला इथलं काहीच नकोय सयाजी. सुषमा, मी म्हणालो होतो की या वादात पडायला नको आपण. असं सहजासहजी सुटणार नाहीये हे. सयाजी, आपण जर इथे राहिलो ना तर इथल्या गोष्टी, तिथल्या माणसा, तिथल्या वादात आपण अडकू. आणि मला यामध्ये अडकायचं नाहीये. मला यातून बाहेर पडायचंय आणि मला तुला यातनं बाहेर काढायचंय सयाजी. त्यासाठी इथून बाहेर पडणं आणि हे गाव सोडून जाणं हा एकमेव पर्याय आहे. आपण जाणार कुठे? अशा ठिकाणी जाऊ जिथे आपल्याला कोणी गाठू शकणार नाही, अगदी कोणी नाही. या गावापासून लांब, या शहरापासून लांब जाऊ सयाजी. ऐक माझं प्लीज. अभि अभि नहीं अभि इंदा चिडणार. बोलू नको ना, ये इकडे. अभि चप्पल का, पटकन चप्पल का. अभि कुठे जायचंय? कोणाला बोलला नाहीये मी. अरे हळू बोल ना. अभि स्वतःच्या घरातून मला रन करतोय, पळवतोय. आपलं लग्न झालंय. मग काय झालं? चल ना पळून जाऊ. परत एकदा लग्न करू. हे काय झालं? मला असं उचलून घेऊन जाणार आता? नॉट बॅड आयडिया. ए अभि 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 काय करतास? तुझ्या वहिनीला ना फिरायला घेऊन चाललोय, पण कुणाला सांगायचं नाहीयेस तू हे. नाही अभि भाऊ, मी येऊ. हा पांडू चल ना. ए नाही पांडू. अरे माईने आवाज दिला तर ती शोधत बसेल ना तुला. अयो पांडू, ना एक काम कर, आम्हाला सांग अभिदादा आणि कावेरी वहिनी सोबत बाहेर येतोय. ए नाही पांडू, ऐक ना. अरे मगाशी दत्तारा तुला मागे बोलवत होता. हा तू गेला नाहीस ना, तुला आणि मला दोघांना ओरडेल तो. ओरडू दे का? नको नको. मजा पटकन. हा जा. पांडू दत्तारा बोलवतो. दत्ता भाऊ. हा. चल. हे बघ सुषमा, मला सगळं कळते, पण आपण जाणार कुठे? कुठेही जाऊ, पण इथे नाही थांबणार आपण आता. असं किती दिवस आपण बाहेर थांबणार आहोत? सयाजी, मला माहिती नाही किती दिवस. कदाचित आपण परत इथे कधीच नाही येणार. सुषमा, सयाजी, आता प्लीज काही विचारू नकोस. प्लीज गाडीत बस. माझं ऐकून घे जरा. सयाजी, तुझं सगळं ऐकेन मी. आधी गाडीत बस. आधी इथून निघूयात आपण. बस म्हणते ना सयाजी. शिट, चालू का होत नाहीये गाडी? छान मस्त वाटतंय ना. खूप दिवसांनी फिरायला आलो ना आपण. हा, പക്ഷേ ഇങ്ങനെ
असं टाइम स्पेंड मिळतो ना करायला, मस्त फिलिंग आहे ही फिलिंग कायम देईन मी तुला. खरंच. अभी ऑनियन भजी वाने वाने वाह अरे वाह किती मस्त स्मेल आहे. फक्त स्मेलच का घ्यायचं, खाऊया ना आपण. दादा एक प्लेट भजी दे. अजून अजून हळूहळू हळू हळूहळू हळूहळू. ठेव इथे, ठेव ठेव. सुषमा, अभिराम, कावेरी. कावेरी, काय नाही. कावेरी आणि अभिराम होते. हा मग गाडी का वळवलीस? कारण मला या सगळ्या माणसांपासून, या सगळ्या गोष्टींपासून लांब जायचंय. सुषमा काय करते, सगळं ऍक्सिडेंट होईल ना. सावकाश चालव जरा. मला सगळ्यापासून लांब जायचंय. किती सुंदर आहे हे प्लेस, खूप मस्त आहे. अभि, आय हेट यू. का? अरे एवढं मस्त प्लेस दाखवलं नाही. सावंतवाडीचं मोती तलाव आहे, आवडलं? खूप पीसफुल आहे. हे सेल्फी घेऊ.
अभी आई लव यू. कावेरी आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. कावेरी अभि एवढे बोलणू कुठे गेला? डोळे बंद कर. मला माहिती आहे सरप्राईज ना, डेटला आणला म्हणून. डोळे बंद कर. केला हा? सरप्राईज आहे ना, मग नीट डोळे बंद कर. केला, बंद केला. रेडी? ठीक आहे, मी आणतो. काय झालं गाडीला अचानक? काय झालं? सयाजी, जरा बघ ना काय झालंय प्लीज. सयाजी, सयाजी. कावेरी, मला इथे नाही थांबायचंय. सयाजी, कावेरी, कावेरी, कावेरी. तू इथे काय करतेस? हे काय चाललंय सगळं? एकतर स्वतःचा संसार मोडला, आता सयाजीला माझ्यापासून लांब करतेस का?
लक्षात ठेव, मी त्याला तुझ्या जवळ येऊ नाही देणार आहे अजिबात. मी घेऊन जाणार आहे त्याला. आणि मी तुला जाऊ देणार नाही सुषमा. तू इथनं कुठेही जाणार नाहीयेस आणि मी अण्णांना तुझ्यासोबत येऊ देणार नाही. अगं अण्णा नाईक नाहीये हा, माझा नवरा आहे सयाजी. आजपर्यंत त्याला माझ्या इशाऱ्यांवरती नाचवलं, सांगेल ते सगळं करायला लावलं. पण आता मला त्याची काळजी वाटायला लागलीये. म्हणजे भूतकाळाची सावली त्याच्यावर कुठेतरी पडतीये. पण मी हे नाही होऊ देणार सगळं. मी त्याला यातनं बाहेर काढणार आहे. बघ तू. अगं कळतंय का तुला? हा अण्णा नाईक नाहीये, माझा नवरा सयाजी. सयाजी, सयाजी. सयाजी, अण्णा शेवंताक सोडून खाई जाणार नाही आणि तुझ्या गोवाक पण खाई जाऊ देणार नाही.